35 दुचाकी जप्त, जेल रोड पोलीस ठाण्याची कामगिरी, आंतरजिल्ह्यातील आरोपी ताब्यात. सोलापूर शहरामध्ये मोटरसायकल चोरीबाबत मागील काही महिन्यांपासून पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होत असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. 31 ऑक्टोबर रोजी जेलरोड पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाल्यावरून व सीसीटीव्हीची पडताळणी केली असता एक इसम चोरी मोटरसायकली विक्री करण्यास हेवन टॉवर, शनिवार पेठ, सोलापूर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील अंमलदार हे त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता त्या ठिकाणी एक इसम मिळून आला. सदर इसमाच्या ताब्यात जेलरोड पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल मिळून आल्याने सदरची मोटरसायकल जप्ती पंचनाम्याने जप्त केली आहे. आरोपी नामे शंकर भरत देवकुळे, राहणार मुपवैराग रोड, तालुका धाराशिव, जिल्हा धाराशिव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे सदर बाजार पोलीस ठाण्याकडील एकूण 6 मोटरसायकली व फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील एकूण 3 मोटरसायकली तसेच जेलरोड पोलीस ठाण्याकडील 2 अशा एकूण 11 मोटरसायकली तसेच पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, सांगली या शहरातील एकूण 24 मोटरसायकली असे एकूण 35 मोटरसायकली जप्त करण्यात जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले. जेलरोड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.